लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवा आणि शनायाच्या बाबापासून. तर आता इथे ते कॅफेमध्ये बसलेले असतात. मग आता वेटर त्यांना ज्यूस आणून देतात आणि आता शनायाचे बाबा म्हणतात की कोणाचाही माझ्यावर विश्वास बसणार नाही, कोणाचाच नाही असं म्हणतो होता तो. खूप चुकीचा वागलोय मी माझ्या मुलीच्या प्रेमापोटी असं म्हणतो होता तो. तर जीवा म्हणतो काका तुम्ही हेच तुमचं बोलणं नंदिनीला आणि बाबाला कन्वे का नाही करत असं म्हणतो होता जीवा. कुठल्या तोंडाने करू जीवा, कुठल्या तोंडाने करू असं म्हणतो होता तो माणूस. खूपदा वाटतं की एकदा घरी येऊन विक्रम आणि धनंजयची माफी मागावी, पण नाही असं म्हणतात ते. हिंमत होत नाही असं म्हणतो तो. स्वतःचीच लाज वाटते किंवा शनायाचं पार्थशी लग्न व्हावं आणि पार्थचं नंदिनीशी लग्न होऊ नये म्हणून किती किती प्रयत्न केले होते मी असं म्हणत होता तो. पण नियतीने असं म्हणत होता तो. पार्थचं लग्न काव्याशी लावलं आणि नंदिनीचं तुझ्याशी झालं असं म्हणत होता तो. हेच मी शनायाला माझ्या मुलीला समजावून थकलो असं म्हणत होता तो. पण ती तिचा हात सोडायलाच तयार नव्हती. कधी कधी पालकांनी आपल्या मुलांचे योग्य अयोग्य हट बघून पूर्ण करायचे की नाही ठरवायला हवं असं म्हणतात होतं ते. काका शांत व्हा प्लीज असं म्हणत होता जीवा. आय मीन जे झालं ते झालं असं म्हणत होता जीवा. मला सांगा तुम्हाला या गोष्टीचा गिल्ट वाटतोय ना असं म्हणत होता जीवा. मग तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा एकदा बाबांना फोन करा असं म्हणत होता जीवा आणि सांगून मोकळे व्हा असं म्हणत होता जीवा. नका इतका विचार करू असं म्हणत होता जीवा. हा हे घ्या 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 असं म्हणत होता जीवा आणि ज्यूस येत होता तो तिच्या ओळखीच्या माणसाला म्हणजेच शनायाच्या बाबाला. बाय द वे शनाया कशी आहे असं म्हणत होता जीवा. होतीये भुवन होतीये असं म्हणतात आता ते. पण मी माझ्या मित्रांसोबतची मैत्री गमावून बसलो ह्याचं वाईट वाटतंय असं म्हणत होता तो. पण असं म्हणत होता तो देव संधी देईल ही चूक सुधारण्याची. बाय द वे जीवा बाकी तुझं काय चाललंय असं म्हणत होता ते. तर आता जीवा म्हणतो माझं माझं एक नवीन स्टार्टअप सुरू करतोय लो कॉस्ट हाऊसेस आणि त्यासाठी सध्या फंडिंगचं शोधतोय असं म्हणत होता जीवा. ओहो स्टार्टअप असं म्हणत होता ते. प्रयत्न करतोय लेट्स सी पुढे काय होते ते असं म्हणत होता जीवा. छानच होईल रे काळजी करू नकोस तू असं म्हणत होता ते. आणि बघ ना निवळ कसं आहे ते. मी सुद्धा स्टार्टअपचे आयडियाज ऐकतोय आणि तुझ्यासारखे कितीतरी मुली येतात आणि त्यांच्या आयडियाज ते मला दाखवतात. तर मी फंडिंग करणार आहे ना असं म्हणत होता तो माणूस. वाय डोंट यू ट्राय असं म्हणत होतो. तुझे आयडियाज मला ऐकव कदाचित आम्हाला आवडेलही असं म्हणत होतो. मी लगेच ऐकवतो असं म्हणत होता जीवा. इथे नाही माझ्या ऑफिसमध्ये ये आणि तुझ्या आयडियाज ऐकण्यासाठी मी आणि माझा पॅनल सुद्धा असेल आमच्या सगळ्यांसमोर. कर ना तू पिच तुझी आयडिया असं म्हणत होता तो. तुम्ही सांगा कधी पिच करू, माझं सगळं प्रेझेंटेशन रेडी असं म्हणत होता जीवा. आता लगेच असं म्हणतात शनायाचे बाबा. इज इट असं म्हणत होता जीवा. हां असं म्हणतात ते. थँक्यू सो मच काका असं म्हणत होता जीवा. अरे जीवा आताच काय थँक्स म्हणतोयस. हां आय होप तू मला भाग पाडशील जेव्हा तुझं प्रेझेंटेशन होईल ना त्यानंतर मी तुला फंडिंग देईल असं म्हणतात होता ते. हां आणि एकदा ते मी तुला फंडिंग केलं तर मात्र फक्त थँक्स म्हणू नकोस असं म्हणतात ते. छान पार्टी दे मला असं म्हणतात ते. अरे थँक्यू सर नक्की देणार पार्टी असं म्हणत होता जीवा. बाय द वे जीवा ह्या बिलचं फंडिंग मी करणार नाही आहे तुला करावं लागेल असं म्हणतात ते. सर करेन ना नक्की असं म्हणत होता जीवा. आणि जीवा खूप खुश होतो बघा प्रेक्षक. पण बहुतेक हा प्लॅन असतो वसुहत्यांचा बघा प्रेक्षक. हा तोच माणूस असेल ज्याला ती कॉल करत असेल. तर आता बघा प्रेक्षक इथे पार्थने काव्याला दाखवले. काव्य अभ्यास करत असते आणि तेवढ्यातच आता पार्थ नॉक करतो दरवाजा. तर आता ती दरवाजा उघडते तर पार्थ असतो. तर आता ती पार्थला बघून जरा टेन्शनमध्ये येते. तुम्ही इथे काय करताय असं म्हणते ती. बोलायला आलोय असं म्हणतो आता पार्थ. नंतर बोलूया असं म्हणते आता काव्य. अभ्यास करायचा आहे. तर आता इथे पार्थ आत येतो आणि म्हणतो अभ्यास थोडा वेळ बाजूला ठेवा आधी माझ्याशी बोला असं म्हणत होता पार्थ. चांगली लिंक लागली आहे तोडू नका ती, मला अभ्यास करू द्या असं म्हणत होता काव्य. मला पण ना कशाला लिंक लागत नाही काव्य आणि जोपर्यंत ही लिंक लागत नाही ना तोपर्यंत हा अस्वस्थपणा कमी होणार नाही असं म्हणत होता पार्थ. बोला माझ्याशी 5 मिनिटं असं म्हणत होता पार्थ बघा प्रेक्षक हो. नाही बोलायचं आहे मला असं म्हणते आता काव्य. काय झालंय का काव्य तुम्हाला असं म्हणत होता पार्थ बघा प्रेक्षक हो. तो रूम बदलल्यापासून तुम्ही सुद्धा बदलल्यासारखं वाटतंय मला. खाली आई सुद्धा विचित्र रिॲक्ट झाली. तर आता काव्या म्हणते आहो असं करून ती चष्मा काढते आपला आणि म्हणते आहो त्यांच्या वागण्याचा असा मनाला लावून घेऊ नका तुम्ही काही असं म्हणते आता काव्या. ते जे काय वागतायत बोलतायत ते इग्नोर करा ना जरा असं म्हणते आता काव्या. कसं आहे ह्या वयात बायकांना असे त्रास होतात पार्थ असं म्हणते आता काव्या. चिडचिड होणं, मूड स्विंग्स, मेनोपॉजमुळे मे बी असं म्हणते आता काव्या. बघा मेनोपॉजमध्ये ही काय चिडचिडीची कारणं असतात ती वेगळी असतात. मुळात आईचा ना वादाचा मुहूर्तच वेगळा आहे असं म्हणतो होता पार्थ. काही झालं तरी आई अशी नाहीये आणि तुम्ही सुद्धा असं म्हणतो होता पार्थ.
तर आता पार्थला डाऊट आलाय बघा प्रेक्षक हो. काव्या काय लपवताय तुम्ही असं म्हणत होता पार्थ आणि डायरेक्ट विचारतो तो. तर आता काव्या म्हणते काही झालेलं नाहीये, मी काहीही लपवत नाहीये, तुम्ही परत परत मला तीच गोष्ट विचारू नका ना असं म्हणते आता काव्या. जा बरं इथून, सोडून घ्या द्या विषय असं म्हणते आता काव्या. सोडून देतो, ठीक आहे सोडून देतो लगेच असं म्हणतो आता पार्थ. फक्त हेच माझ्या डोळ्यात बघून सांगाल असं म्हणतो आता पार्थ. बोला ना काव्या असं म्हणतो होता पार्थ. हे बघा तुमच्या मनात जे काही आहे ना ते बोलून मोकळे व्हा असं म्हणतो होता पार्थ. कसला विचार करतायत काव्या असं म्हणत होता पार्थ. बोला ना काव्या असं म्हणत होता पार्थ. माझ्यापासून काय लपवत राहू नका तुम्ही असं म्हणत होता पार्थ. काय लपवताय का सांगा मला असं म्हणत होता पार्थ. माझ्या पार्थ पासून लांब राहायचं असं म्हटलेले ना मानिनी. त्याच्या जवळही फिरकायचं नाही हे आठवतं आता काव्याला फ्लॅशबॅक मधून. तर आता इथे काव्या का बोलवतच नाही. तुम्ही जा ना इथून पार्थ, मी काय लपत नाही असं म्हणते ती. तर तेवढ्याच आता ती आजूबाजूला बघते आणि पाठीमागे बघते. तुम्ही पाठीमागे का बघताय? जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही पर्यंत आलोय मी तर जाणार नाही मी असं म्हणतो आता पार्थ. ठीक आहे मीच जातेस म्हणते आता काव्या. तर आता पार्थ तिला थांबवतो बघा प्रेक्षक आणि तिचा हात पकडलेला असतो आता पार्थ. तर आता काव्या बघते तर त्याने तिचा हात पकडलेला असतो. तर आता भीती वाटत असते काव्याला. तर आता इथे जीवा पळत पळत येतो नंदिनी नंदिनी म्हणून आणि आता तो नंदिनी नंदिनी करत आता ओरडत ओरडत जातो आपल्या खोलीमध्ये. तर आता इथे काव्या म्हणते अहो हात सोडा अहो माझा पार्थ, कोणी आलं तर असं म्हणते आता काव्या. मला माझं उत्तर हवंय, कोणीही काही बोलू दे असं म्हणत होता पार्थ आणि कुणीही बघू दे सांगा असं म्हणत होता पार्थ. तर आता इथे काव्या मनातल्या मनात विचार करते खरं सांगून टाकू का ह्यांना? पार्थ नक्कीच समजून घेतील मला असं म्हणते आता काव्या आणि कदाचित आईना सुद्धा समजावतील असं म्हणते आता काव्या. सांगा सांगून मोकळे व्हा असं म्हणतो होता पार्थ. तर आता इथे काव्या म्हणणार असते बघा प्रेक्षक हो आणि आता तोंड उघडते ती. तर आता ती परत थांबते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या म्हणते काही सांगण्यासारखं नाही आहे पार्थ असं म्हणते बघा ती प्रेक्षक हो. काहीच लपवत नाहीये मी तुमच्यापासून असं म्हणते आता ती. तर आता काव्याचं हावभाव बघून तोंडावरचा आता पार्थला नक्की कळतं काहीतरी लपवते ती म्हणून. तर आता इथे काव्या बघते दरवाजाकडे. तर आता इथे बघते तर काय माडेनी थांबलेली असते बघा प्रेक्षक हो दरवाजाकडे आणि आता दोघेही म्हणजे पार्थ आणि काव्या एकमेकांचा हात धरून थांबलेले असतात तिथे. तर आता मानिनीला राग आलेला असतो खूप आणि काव्याला खूप भीती वाटलेली असते आणि आता ती हात सोडते पार्थचा. तर आता इथे काव्याला भीती वाटते खूप काय करेल मानिनी म्हणून. तर मानिनी आता रूममध्ये आत येते बघा प्रेक्षक आणि आता ती काव्याकडे बघते आणि आता पार्थकडेही ती बघते. तर आता ती काव्याकडे चिडून बघत असते बघा प्रेक्षक. नंदिनी मला फंडिंग मिळालं असं म्हणत होता जीवा नंदिनीला. आय गॉट द फंडिंग असं म्हणत होतो आणि आता जीवा आणि नंदिनी एकमेकांना खूप जोरात मिठी मारतात बघा प्रेक्षक हो आणि आता त्याला खूप आनंद झालेला असतो आणि तिच्या डोळ्यात अश्रूही असतात आणि आता ते दोघं एकमेकांच्या मिठीत असतात. फायनली मी माझ्या पायावर उभा राहतोय नंदिनी असं म्हणत होता जीवा आणि तो खूप रडायला लागतो बघा प्रेक्षक हो आणि हे सगळं ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळे पॉसिबल झालंय असं म्हणत होता जीवा. तर आता ते दोघं मिठीत असतात. आय एम फिलिंग लाईक आय एम ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड असं म्हणत होता जीवा. मला ना आयुष्यात खूप मोठं व्हायचं आहे, खूप पुढे जायचं आहे असं म्हणत होता जीवा. जाल तुम्ही नक्की पुढे जाल असं म्हणत होता नंदिनी आणि तुम्ही जिथे कुठे जाल ना ही तुमची बायको तुमच्या मागे कायम उभे राहील असं म्हणते आता नंदिनी. मागे नको सोबत उभी राहायला हवेस तू असं म्हणत होता जीवा. तर आता त्यांना कळतं की त्या दोघांनी मिठी मारलेलं असं म्हणून. तर आता जीवा हात सोडतो आपला आणि आता दोघेही लाजतात बघा प्रेक्षक हो आणि आता इथे कॉर्डर चढून मिठी मारलेली असते जीवानी आणि नंदिनी वरती सगळं साफसफाई करत असते. तर आता ते दोघे लाजतात. आई तुला काय झालंय असं म्हणत होता पार्थ. मला कुठे काय झालंय असं म्हणत होता मानेने. नक्की काय झालेलं नाही असं म्हणत होता पार्थ. हो अरे असं म्हणत होता मानेने. हे बघ आता मुलांची काळजी वाटणं त्यामुळे चिडचिड होणं हे स्वाभाविकच आहे असं म्हणते मानेनी. पण तू जे समजतोयस तसं काही नाही झालं असं म्हणते आता मानेनी. तर आता पार्थ बघतो काव्याकडे. नक्की असं म्हणत होता पार्थ. तर आता मानेनी म्हणते हो रे बाबा तू मला सांग तू इथे काय करतोयस असं म्हणते आता मानेनी. तर आता इथे पार्थ बघतो काव्याकडे आणि आता तो मानिनीकडे बघतो. म्हणजे तुला काही काम नाही आहे का असं म्हणते आता मानिनी. तुमच्या दोघींबद्दलचे विचार माझ्या मनात घोळत असतील तर काय काम करणार मी असं म्हणत होता पार्थ. घरात काही ना काहीतरी घरात असतं म्हणून मी बोलायला आलो होतो काव्याकडे. तुझ्याबद्दलच बोलत होतो मी असं म्हणत होता पार्थ. तर आता मानिनी बघते काव्याकडे चिडून बघा प्रेक्षक हो. तर मानिनी म्हणते माझ्याबद्दल असं म्हणत होता पार्थ. माझ्याबद्दल काय बोलत होता असं म्हणते आता मानिनी. काव्या खूप घाबरते बघा प्रेक्षक हो. तर आता पार्थ म्हणतो हे माझं गट फिलिंग सांगत होतं की काय ना काहीतरी गडबड आहे असं म्हणत होता पार्थ. म्हणून मी काव्याशी बोलायला आलो होतो असं म्हणत होता पार्थ. पण त्या काय सांगतच नाही आहेत असं म्हणतो होता तो. तिच्याकडे सांगायसारखं काय आहे का असं म्हणते आता मानेने. म्हणजे असं म्हणत होता पार्थ. म्हणजे तिच्याकडे काही सांगण्यासारखं आहे का असं म्हणते मानेने. सध्या ती फक्त अभ्यासच करते ना असं म्हणते मानेने. त्यामुळे अभ्यास सोडून काय असणार दुसरं काही तिच्याकडे सांगण्यासारखं असं म्हणते आता मानेने. असं म्हणतेय मी अभ्यास महत्वाचा आहे असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्याने पार्थ काय बोलतच नाही. त्याने एकमेकांकडे बघतात बघा प्रेक्षक. अभ्यास महत्वाचा आहे असं म्हणत होता पार्थ. पण असं म्हणतो पार्थ
अभ्यास महत्त्वाचा आहे की नाही असं म्हणते आता मानिनी. आणि म्हणते की तू असं इथे येऊन तिच्याकडे बोलायला लागलास, तिला डिस्टर्ब नाही का होणार? मग अभ्यास कसा होणार तिचा? असं म्हणते आता मानिनी. ओके ना? असं म्हणते आता ती. हो की नाही? असं म्हणते ती. आता अभ्यास करण्यासाठी ती इथे शिफ्ट झाले ना पार्थ, म्हणून सांगते आहे मी, असं म्हणते आता मानिनी. मी तर म्हणते तिला सध्या फक्त अभ्यासच करू देत, असं म्हणते आता मानिनी. कारण अभ्यासच केला तरच दुसऱ्या कुठल्या विषयाचा विचारच येणार नाही ना मनात, असं म्हणते मानिनी. आणि टोमणा मारते बघा प्रेक्षक होती आता काव्याला. कारण तिने वचन दिले असं म्हणते आता मानिनी, स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचं, असं म्हणते ती. तर आता इथे काव्या म्हणते, मी कुठलेही पाप केलेलं नाही, गुन्हा केलेला नाही आहे, मग सिद्ध करून दाखवेन असं म्हटलेली असते आणि वचन दिलेले असते ना, ते सगळं आठवतं आता काव्याला, ते वचन दिलेलं वगैरे प्रेक्षक हो. करशील ना काव्या? असं म्हणते आता मानिनी. सिद्ध असं म्हणते आता मानिनी. तू स्वतःला सिद्ध कधी करतेस याच्याकडे डोळे लागलेत बाई माझे, असं म्हणते मानिनी. काव्या असं म्हणत होता पार्थ, तुम्हाला अभ्यासात कोणी डिस्टर्ब करणार नाही, मन लावून अभ्यास करा, ऑल द बेस्ट असं म्हणतो पार्थ. तर आता इथे मानिनी जाते आणि एक पुस्तक घेते बघा प्रेक्षक हो काव्याचं, आणि ती आणते आणि देते आता काव्याला. आणि आता ती शबाश करते आता काव्याला. पार्थ तुला माझ्याबद्दल बोलायचं होतं ना, असं म्हणते मानिनी. मग चल ना, मी सांगते तुला, असं म्हणते आता मानिनी. चल असं म्हणते आता ती. आणि आता घेऊन जाते ती पार्थला बाहेर, आणि आता दरवाजा लावते बघा प्रेक्षक हो मानिनी. आणि आता जाताना ती काव्याला म्हणते, माझ्या मुलाचा हात परत पकडायचा नाही असं म्हणून जाते मानिनी, शेवटचं सांगते मी, असं म्हणते. आणि वॉर्न करते आता ती आणि दरवाजा लावते. आणि आता काव्याला कळतच नाही काय होतंय माझ्यासोबत म्हणून. आणि आता खूप राग आलेला असतो काव्याला, पण ती काय करूच शकत नाही ना प्रेक्षक हो. तर आता सॉरी, ते ते मी एक्साइटमेंटमध्ये, असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी म्हणते, सॉरी मी पण, कारण माझ्या नकळत मी, असं म्हणते नंदिनी. ठीक आहे असं म्हणतो आता जीवा. टीका चकाचक बाई, ॲक्सिडेंटली झालंय ना, सो असं म्हणतो होता जीवा. सो सोडून दे असं म्हणतो होता जीवा. नको इतका विचार करूस, असं म्हणतो तो. मला इतका मोठा काम मिळालंय, असं म्हणतो जीवा. कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे करणार नाही आहेस का, असं म्हणतो जीवा. हो आज सॉरी, असं म्हणते नंदिनी. हो कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते तिने, हात पुढे करते. तर आता जीवाला मात्र कळतच नाही, तर लाजतो बघा तो. तर आता नंदिनी हात पाठीमागे घेते. तर आता जीवा आपला हात देतो आणि नंदिनी पाठीमागे घेतलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता ते घाबरत असतात एकमेकांना स्पर्श करण्यासाठी, कारण ते लाजलेले असतात ना. तर आता जीवा पाठीमागे हात घेतो आणि नंदिनी आपला हात पुढे करते. तर आता ते दोघं असं विचित्र काहीतरी करत असतात बघा प्रेक्षक हो. एकदा नंदिनी हात देत असते, एकदा जीवा देत असतो, आणि दोघे लाजत असतात. खूप मस्त सीन आणि फनी सीन दाखवलं आहे. तर आता नंदिनी म्हणते, 1 मिनिट. तर आता नंदिनी त्याला हात देते, कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते आता ती. तर जीवा म्हणतो, थँक्यू सो मच असं म्हणतो आता तो. तर आता नंदिनी आपल्या विचारात असते. तर आता जीवा म्हणतो, हा असं म्हणतो आता तो. हो असं म्हणतो तो. आज ना, असं म्हणतो जीवा, फायनली काहीतरी अचीव केल्यासारखं वाटतंय मला, असं म्हणतो जीवा. लास्ट बॉलवर 6 मारल्यासारखं वाटतंय, किंवा लाठीघाटीची मॅच जिंकल्यासारखं, मोदकाची पार्टी एकदम परफेक्ट जमून आल्यासारखं, आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होतंय नंदिनी, असं म्हणतो आता जीवा. आणि ती बघतच देतात त्याच्याकडे. काय असं म्हणतो आता जीवा. चहा आणू असं म्हणते नंदिनी. येस येस येस, तुझ्या हातचा ना गरमागरम मस्त परफेक्ट चहा पिता पिता ना, काय झालं, कसं झालं, मला हे काम कोणी दिलं, हे फायनान्स कोणी केलं, हे सगळं सांगायचं आहे तुला, असं म्हणतो आता जीवा. अच्छा, म्हणजे अजून हे सांगायचंच आहे तर, असं म्हणतो आता नंदिनी. तर आता जीवा म्हणतो, म्हणजे असं म्हणतो तो, तुला ऐकायचं नाहीये असं म्हणतो तो. अरे ठीक आहे, नको ऐकूस मग, मला काहीच नाही, जा असं म्हणतो जीवा. अरे काय झालं असं म्हणते नंदिनी. मी गंमत केली मिस्टर पसारेवाला. अरे सांगा ना, उगाच भाव खाऊ नका असं म्हणते नंदिनी. सांगा पटकन, तुम्ही कशी आयडिया प्रेझेंट केली सांगा ना, असं म्हणते आता नंदिनी. तर जीवा काय सांगतच नाही. अहो बोला ना प्लीज, असं म्हणते आता नंदिनी. तर जीवा मात्र काय सांगतच नाही बघा प्रेक्षक. तर आता तो म्हणतो, काय झालं आहे माहिती आहे का, मी ना कॅफेमध्ये बसलो होतो, ऑलमोस्ट माझं डिझायनिंग कंप्लीट होतच आलं होतं. अचानक लॅपटॉप स्विच ऑफ झाला, बॅटरी लो झाली. मी चार्जर नेला नव्हता ना, विसरलो मी, चुकून विसरलो. मग पुढे काय झालं ते तरी ऐक. मी पॅनिक झालो, मला काय कळेना आता काय करू. म्हटलं कॅफेमध्ये विचारूया सगळ्यांकडे, कुणाकडे चार्जर आहे का. सगळ्यांना विचारलं, कुणाकडे चार्जर नव्हतं. मग काय करू काय करू. अचानक माझ्या राईट साईडून आवाज आला, तुझ्या लॅपटॉपचं चार्जर आहे माझ्याकडे. बघितलं तर त्याने मला चार्जर दिलं. गेस वॉट, त्यांनी मला चार्जर दिला, प्लस त्यांच्या कंपनीत माझी स्टार्टअपची आयडिया प्रेझेंट करायची संधीसुद्धा दिली. मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, त्यांच्या अख्ख्या पॅनलसमोर मी माझी आयडिया प्रेझेंट केली, असं म्हणतो जीवा. काय सांगताय काय, असं म्हणते आता नंदिनी. मग तुम्हाला टेन्शन नाही आलं सण, म्हणते आता नंदिनी. टेन्शन, असं म्हणतो आता जीवा. वाट लागली होती माझी, म्हणजे काय करू आणि काय नको हे सुचतच नव्हतं काही. म्हणजे इतक्या एसीमध्ये सुद्धा घाम फुटला होता मला, प्रचंड नर्वस झालं होतं मी, असं म्हणतो जीवा. मग असं म्हणते आता नंदिनी, मग तू किचनमध्ये मला त्या दिवशी मोटिवेशन दिलं होतंस ना, ते आठवलं. मग काय केली मी चांगली आयडिया प्रेझेंट,
माझी आयडिया ऐकून ते सगळे स्पीचलेस झाले. 1-2 सजेशन दिलेत त्यांनी, त्या होऊन जातील, पण माझी आयडिया आवडली त्यांना असं म्हणतो जीवा. आणि इमिजिएटली लगेच फंडिंग करायला तयार सुद्धा झाले असं म्हणत होता जीवा. काय सांगताय काय असं म्हणते आता नंदिनी. कमाल आहे असं म्हणते ती. तुमच्या कॉन्फिडन्सचं ना खूप कौतुक वाटतंय. म्हणजे कुठली तयारी नसताना सुद्धा तुम्ही तुमची आयडिया प्रेझेंट करूनही आलात असं म्हणते नंदिनी. आणि त्या चार्जर देणाऱ्या माणसाचा मनापासून आभार. त्याने चार्जर तर दिलंच, मग तुम्हाला आयडिया प्रेझेंट करण्याची संधी सुद्धा दिली असं म्हणते आता ती. मी पटकन चहा आणते आपल्यासाठी असं म्हणते आता नंदिनी. आणि उठून जातच असते ती. तेवढ्यातच ती विचारते, अहो तुम्ही सांगितलंच नाही तो माणूस कोण होता असं म्हणते आता ती. तर आता जीवा सांगतच नाही. अरे हो असं म्हणतो आता जीवा. ते राहिलंच ना सांगायचं, कोण होता असं म्हणते आता नंदिनी. तुझ्या आणि माझ्या बाबांचे बॉस भास्कर काका असं म्हणतो आता जीवा. बघा प्रेक्षक हो, तर आता नंदिनीचा चेहराच उडतो आणि ती म्हणते भास्कर काका असं म्हणते आता ती. तर आता तिला एकदमच शॉक बसतो खूप. आई बस आणि सांग काय झालंय ते असं म्हणतो आता पार्थ मानिनीला. तर मानिनी म्हणते, काव्याच्या अफेअरबद्दल सगळं सांगू का आता पार्थला. मनातल्या मनात विचार करते ती. आई सांगतेस ना काय झालंय ते असं म्हणत होता पार्थ. हो हो असं म्हणते आता मानिनी. तेवढ्यातच आता कामवाली बाई येते. ताई कपडे ठेवते असं म्हणते आता कामवाली बाई. ठेव असं म्हणते आता मानिनी. तर आता ती बाई जात असते. 1 मिनिट अशा ताई असं म्हणत होता पार्थ. तर आता ते कपडे असतात. हा कसला डाग आलाय. आता काव्याच्या कपड्यांवर डाग असतात बघा प्रेक्षक हो. असं कसं करता हो तुम्ही असं म्हणत होता पार्थ. काव्याचा फेवरेट ड्रेस आहे हा असं म्हणतो होता पार्थ. सॉरी दादा असं म्हणते ती कांबली बाई. मशीनमध्ये एकत्र कपडे लावले ना म्हणून डाग पडला असेल असं म्हणते ती. मग काव्याचे कपडे वेगळे लावत जा असं म्हणत होता पार्थ. मी धुवून देईन परत असं म्हणत होता कांबली बाई अशी म्हणते. तर आता पार्थ म्हणतो ठीक आहे ड्राय क्लिनिंगला द्या, मी पैसे देतो असं म्हणतो पार्थ. तर आता पार्थ जातो पैसे आणण्यासाठी आणि आता तो पैसे काढून देतो त्या कांबली बाईला बघा प्रेक्षक. आणि आता इथे मानिनी थांबलेलीच असते आणि तिला राग येत असतो, कारण पार्थला काव्याची खूप काळजी असते म्हणून. मी तर पार्थला काव्याच्या अफेअरबद्दल सांगायचा विचार करते, पण पार्थ जो साधा काव्याच्या ड्रेसवरचा लागलेला डागही सहन करू शकत नाहीये, तो तिच्या चारित्र्यावरचे डाग कसा पचवेल असं म्हणते आता मानेने. तर आता इथे पार्थ म्हणतो आता बोल आई. तर आता मानेने खूप रडत असते बघा प्रेक्षक. खरं सांगू का पार्थ, मला खूप कामं राहिली आहेत घरातली आणि ती मग होतच नाही. मी तुझ्याशी नंतर बोलू का हां असं म्हणते मानिनी. तुला होणारा मनस्ताप, तुला होणारा राडा मला बघत नाहीये, मला काय ते सांग असं म्हणतो होता पार्थ. अरे खरंच असं काय नाही आहे, एवढी सगळी कामं सोडून. तर आता पार्थ म्हणतो आई बोलली होतीस ना रूम मध्ये जाऊन सांगते म्हणून, तू बोल सांग मला, तू बस इथे असं म्हणतो होता पार्थ. तर आता तो बसवतो मानिनीला. जे तुझ्या मनात आहे ना ते घडाघडा तू बोलून टाक असं म्हणतो होता पार्थ. हे बघ तू माझ्या आईच्या मनात काय आहे कळलंच पाहिजे असं म्हणतो होता पार्थ. हे बघ पार्थ तुला खरंच सांगते मी एवढं काही नाही असं म्हणते आता मानिनी. आई शक्यच नाही असं म्हणतो आता पार्थ. युगचं टेन्शन आलंय का तुला असं म्हणतो होता तो. अगं आई असं म्हणतो तो, ह्या वयात प्रेम होणं ब्रेकअप होणं हे होतच राहतं असं म्हणतो होता पार्थ. मी त्याला ना नीट समजावून सांगितलंय, काय असेल ते घरात सांगत जा, तेवढे ओपन माइंडेड फॅमिली आहे आपली असं म्हणत होता पार्थ. अरे युगचं टेन्शन असं काही नाही आहे असं म्हणते आता मानिनी. मग नंदिनी जीवाबद्दल काही आहे का असं म्हणत होता पार्थ. अरे जीवा किती मस्तीखोर आहे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे असं म्हणत होता पार्थ. तो नाही आहे तिच्या लाईफबद्दल सिरियस, पण नंदिनी आहे ना त्याला सरळ करायला असं म्हणत होता पार्थ. आणि नंदिनींचं नाही ऐकला तर मी आहे त्यांच्या दोघांशी बोलायला असं म्हणत होता पार्थ. जीवाचं नाव सुद्धा घेतलंय का मी असं म्हणते आता मानिनी. तर आता पार्थ म्हणतो आता मला कळलं असं म्हणत होता पार्थ. वसू आत्यांनी रम्याबद्दल बोलायचं आहे ना तुला असं म्हणतो होता पार्थ. कळलंय मला असं म्हणतो होता पार्थ. आणि आता मानिनी उठून जात असते बघा प्रेक्षक. काय कळलं नाही आहे तुला आणि कळू नये हीच अपेक्षा आहे असं म्हणते आता मानिनी. तर आता पार्थ म्हणतो काय कळू नये अशी अपेक्षा आहे तुझी. 1 मिनिट, माझ्या आणि काव्याच्या बाबतीत काय आहे का असं म्हणतो होता पार्थ. तर आता मानिनी बघते तिच्याकडे, टक लावून बघते आता ती. तर आता टेन्शन आलेलं असतं पार्थला. माझी आणि काव्याची मैत्री जी झाली आणि आमची गाडी पुढे जात नाही आहे म्हणून तुझी टेन्शन होत आहे का तुला असं विचारतो तो आता मानिनीला. तर आजचा एपिसोड इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. इथे प्रत्येकाशी रिस्पेक्टने बोलायचं नाही तर असं म्हणत होता पार्थ, कारण आता काहीतरी होत असतं ब्रेकफास्ट टेबलवरती. तर आता त्याला ठसका लागतो. तर आता काव्या पाणी द्यायला जाते. तर आता मानिनी त्याला पाणी देते बघा प्रेक्षक हो. पुन्हा जर का तुम्ही माझ्या घराला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मात्र ह्या वेळेला मी तुम्हाला स्वतः ह्या वेळेला घराबाहेर काढेन असं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे वसवत्याला ती अशी धमकी देते ना, तर आता वसवत्या म्हणतात आता जो काही त्रास द्यायचा आहे ना मी तुला देणार आहे असं म्हणतात त्या. तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा स्फोट होणार आहे असं म्हणते आता वसवत्या. काहीतरी वाईट घडणार आहे असं म्हणून आता नंदिनीला वाटायला लागते बघा प्रेक्षक. आणि आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.